नमस्कार, मी संगम डोंगरे. आज आम्ही इथे पद्मनगर म्हणून भिवंडी आहे या ठिकाणी आलोय. तर काकाचं नाव काय आहे? नरसय्या वंगार म्हणून आहे. हे आपल्या इथे होरायझन हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट होते आणि त्यांचं 15 तारखेला त्यांचं निधन झालं. दुःखद गोष्ट आहे. पण त्यांचा हा मुलगा आहे, हे आमच्याकडे आले होते आणि यांनी स्टार इन्शुरन्स म्हणून त्यांनी कंपनी त्यांनी हे काढलं होतं, म्हणजे पॉलिसी काढली होती. आणि हे दरवर्षीप्रमाणे नेहमी हे लोक प्रीमियम भरत होते. गेले 3 वर्ष ते लोक प्रीमियम भरत होते आणि त्यांच्या वडिलांना अचानक तब्येत खराब झाली आणि या ठिकाणी भिवंडी या ठिकाणी हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटल सांगितलं की तुम्ही ठाण्याला शिफ्ट करा. तर यांनी ते होरायझन हॉस्पिटल चांगलं हॉस्पिटल आहे, या ठिकाणी त्यांनी ते ऍडमिट तिथे केलं. ऍडमिट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीयेत. तर ह्या मित्रांनी 5,000 कोण 25,000 डिपॉझिट भरले असं ह्या मित्रांनी मला सांगितलं. त्यानंतर काय झालं, ती पॉलिसी असताना त्या हॉस्पिटलने त्याला ऍडमिट करून घेतलं आणि उपचार चालू होते. अचानक 14 तारखेला त्यांना असं सांगण्यात आलं की तुमचं 4,65,000 बिल झालेलं आहे, तुम्ही ते बिल भरा. त्यानं अचानक शॉक बसला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे वडील वारल्यानंतर सर्वसामान्य माणूस काय म्हणतो की माझे वडील चांगले होते, वारले कसे. त्यानंतर यांनी जी पॉलिसी होती त्याच्यामुळे त्यांना ते पैसे भरायची काही गरज नव्हती. अचानक वारल्यानंतर हॉस्पिटल सांगितलं की तुम्ही तोचपर्यंत 4,65,000 देत नाही, तोचपर्यंत मी तुम्हाला ही बॉडी देत नाही. अशा वेळी यांनी मला या वंगारनी मला कॉल केला. तुमचं नाव काय म्हणाला? अच्छा, मेहर प्रसाद यांनी मला कॉल केला की सर असं आमची प्रोसेस, म्हणजे असंच आमची परिस्थिती आहे आणि असं ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही आलोय आणि आमच्याकडे पॉलिसी असतानाही आम्ही पॉलिसी बघून ह्या हॉस्पिटलने आम्हाला ऍडमिट करून घेतलं. ऍडमिट केल्यानंतर आज आता इंडियन अवर्सला ते म्हणतात की पॉलिसी चालत नाहीये, 4,65,000 आम्ही आणणार कुठला. आणि सदर आम्ही ह्या जे प्रसाद म्हणून आहे यांची परिस्थिती बघितली तर यांची परिस्थिती हालाकीची आहे. गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय माणूस आहे आणि हे लोक पॉलिसी का काढतात की आपला आजारपणाला ही पॉलिसी उपयोगी ठरावी. पण वस्तुस्थिती बघितल्या पॉलिसीचा काही उपयोग झाला नाहीये. म्हणजे त्यांनी हॉस्पिटलनी स्टारवाल्याकडे क्लेम करायचा प्रयत्न केला. त्यांनी अचानक ते म्हणत तुमचं क्लेम का होत नाही, रिजेक्ट केलं आणि मग अचानक हे पैसे भरायचे कुठला अशी त्यांच्यावरनं एक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे फार त्यांची दुर्दैव परिस्थिती होती आणि त्यांची बिचारी त्याच्या घरी पण त्याच्या बहिणीला कॅन्सर वगैरे म्हणजे पेशंट आहेत. मग पैसे भरायचे कुठला. अशा वेळी सर्वसामान्य माणसांना अशी वेळ येऊ नये, कारण की हे वेळेवरती प्रीमियम भरतात तर यांना क्लेम झालाच पाहिजे. पण अशी परिस्थिती येऊन डॉक्टर म्हणतात बॉडी देणार नाही, तर अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि चुकीची बाब आहे. आम्ही त्यांना कलम सांगितला कायद्याप्रमाणे 3 तासाच्या वरती कुठलंही हॉस्पिटल ही डेड बॉडी ठेवू शकत नाही. आम्ही नियमानं बोट ठेवलं, आम्ही 112ला कॉल केलं, पोलीस आले, पोलिसांनी मदत केली आणि सदरची बॉडी आमच्या सुपूर्द केली. पण ह्या महाराष्ट्रामध्ये हे ज्या इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या पॉलिसी काढून घेतात आणि अचानक क्लेम नाकारतायत. अशा वेळी सर्वसामान्य माणूस हा बेघर होतो, कारण पैसे आणणार कुठणार. एक तर त्यांना 2 पर्याय, एक तर दागिने गहाण ठेवा किंवा मग कोणाला लोन घ्या. मग ही जी पॉलिसी काढतो त्याचा फायदा काय. तर ह्या ज्या पॉलिसीवाल्या ज्या कंपन्या आहेत, अनेक कंपन्या आहेत, त्यांना एक तुमच्या माध्यमातून आजची वेळ जी आहे इथे काय बोलायची नाहीये, पण ही जी वेळ पुन्हा कोणा येऊ नये ह्यासाठी हा जो व्हिडिओ बनवत आहे. पण मला ह्या ज्या पॉलिसी जेवढ्या कंपन्या ह्या ज्या पॉलिसी काढतायत हे रिजेक्ट करतायत, यापुढे आमच्याकडे अशा तक्रारी आल्या तर हा संगम डोंगरे ह्या पॉलिसी जेवढ्यांच्या आहेत ना यांच्या हापूस फोड्याशी राहणार नाही. सर्वसामान्य माणसाला तुम्ही त्रास द्याल आणि कायदा हातात घ्याल आणि तुम्ही त्यांची गळचिपी कराल आणि पैशासाठी तुम्ही त्यांच्या रक्त पियाल तर आम्ही खपून घेणार नाही. कारण की ज्या हिशोबाने यांच्या ज्या पॉलिसीचा नाटक चालू आहे आणि हॉस्पिटल आणि ह्या पॉलिसीवाले यांचे संगम असेल ना, म्हणजे तुम्ही रिजेक्ट करा, आम्ही याच्यात पैसे काढतो, काही असू शकतं ना. तर मला माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या ज्या स्टार इन्शुरन्स म्हणा
की बजाज ज्या 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 इन्शुरन्स यांच्या सर्वांची चौकशी लावा आणि यांच्यामध्ये हे ज्या पॉलिसी नाकारतायत आणि ते क्लेम देत नाहीये अशानं कारवाई झाली पाहिजे. आता पुढची गोष्ट जी आहे ती मी ह्या प्रसाद वंगार यांच्याकडनं ऐका. तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे तुमची. आमची परिस्थिति ऐसा है कि हिंदीमध्ये बोल चालेल. तो ऐसा है कि हम लोग पहले इधर दिखाए डॉक्टर में, तो डॉक्टर बोला क्लेम होगा, तो इसलिए हम लोग हॉस्पिटल में एडमिट किया. लेकिन अभी बोलता है कि सब होने के बाद लास्ट में बोलता है कि क्लेम नहीं होगा, इतना पैसा भर के वार्ड ले लो. और मैं दादा को कांटेक्ट किया तो दादा के हमको हेल्प किया, बहुत मदद किया. थैंक यू दादा. बघा आमचा व्हिडिओ बनवायचा हाच उद्देश जो आहे की सर्वसामान्य माणसावर अन्याय होऊ नये आणि ह्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे. आज आम्ही ह्या पद्मनगर मध्ये आलेलो आहे. तर इथे काही नागरिक आता हे आमचे तुम्ही सर्व इथे येऊन आमच्या सर्वसामान्य लोकांना जो मदत केली त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. असंच तुम्ही सर्वांना मदत करा अशी माझी अपेक्षा आहे. आज आपण इथे यांच्या शोक सभेसाठी आलोय. तर आपण 2 मिनिटं चप्पल काढून शब्द राहावा आणि यांना श्रद्धांजली द्यावा. हरिओम त्यांच्या हरिओम शांती द्या. डोंगरे साहेब आमच्या याच्यात येऊन आमच्या सर्वसामान्यांचे दुःख समजून घेतले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.